कहाणी शुक्रवारची देवीची. एकाच वडिलांची 2 मुले असली तरी सांपत्तिक स्थितीत फरक असू शकतो. प्रेम असले तरी समाजामुळे, व्यवहारामुळे नात्यात दुरावा येतो. श्रीमंत भावंडांना गरीब भावंडांची लाज वाटते, दया वाटते, बरोबरीचे वाटत नाहीत, त्यांचा अपमान झालेला सहन होत नाही, त्यांना मान मिळत नाही आणि त्यामुळे हतबलता येते. पैसा, संपत्ती, कीर्ती नसलेल्या माणसाला लोक टाळतात. कहाणी. या बहिणीत भाऊ श्रीमंत असतो, बहीण गरीब असते. भाऊ स्वतःच्या घरी सहस्त्र भोजन ठरवतो. गरीब बहिणीला वगळून पूर्ण गावाला जेवायला आमंत्रण देतो. बहिणीला वाटतं की माहेरी जायला आमंत्रणाची गरज नाही. भाऊ गडबडीत आपल्याला बोलवायला विसरला असेल म्हणून त्यातल्या त्यात बरी रेशमी साडी नेसून मुलांना घेऊन जेवायला जाते. भाऊ तिला बघून नाराज होतो आणि उद्या जेवायला येऊ नकोस असे सांगतो. तरी मुले हट्ट करतात म्हणून बहीण दुसऱ्या दिवशी जेवायला जाते. भाऊ उद्या आलीस तर घालवून देईन असे सांगतो. मुलांना चांगले पोटभर खायला मिळेल, भावाचे इतक्या गर्दीत लक्ष नसेल, तो बघणार नाही असा विचार करून तिसऱ्या दिवशीही बहीण भावाच्या घरी जाते. अगदी कडेला बसते. दुर्दैवाने भावाच्या नजरेस पडते आणि तो तिला घराबाहेर घालवून देतो. काही महिन्यांनी बहिणीची परिस्थिती पालटते आणि ती भावाला स्वतःच्या घरी जेवायला बोलवायला जाते. भाऊ म्हणतो, आधी तू माझ्या घरी जेवायला ये. ती घरी आल्यावर तिचा सन्मान करतो. बहीण जेवायच्या सुरुवातीला सर्व दागिन्यांना खाऊ घालते आणि भावाला सांगते की आज हे दागिने माझ्याजवळ आहेत म्हणून तू मला जेवायला बोलवलं आहेस. मला या अन्नाची खरी गरज होती तेव्हा तू लोकलज्जेचा विचार करून मला हाकलून दिलेस. भाऊ बहिणीची क्षमा मागतो. त्यांच्यात दिलजमाई होते आणि कहाणी संपते. भावार्थ. कहाणीत वर्णन केल्याप्रमाणे परिस्थितीत टोकाचे अंतर असेल तर खरोखरच असे घडू शकते. आताच्या काळात बोलावलं नाही तर कोणीही जात नाही आणि आलं तर हात धरून घालवत नाही, पण टोमणे मारतात, एकटं पाडतात किंवा विशेष लक्ष देत नाहीत. भावंडांच्या सांपत्तिक स्थितीत, स्वभावात फार फरक नसला तरच नाते टिकते. गरिबी फक्त पैशाची नसते, बुद्धीची, शक्तीचीही असते. एखादा माणूस स्वभावाने गरीब असतो, समोरचा कसाही वागला, बोलला तरी नाराज होत नाही. लोकांना वाटतं की याला कसंही वागवलं तरी चालतं, याला काही कळत नाही. वास्तविक सहन करणारा बोलत नसला तरी अपमान त्याला जिव्हारी झोंबतो. कधी कधी गरिबी शक्तीची असते. आजारपणामुळे, वयामुळे शरीर साथ देत नाही आणि आतापर्यंत काम करून घेणारी मंडळी स्वतःवर भार पडू नये म्हणून लांब राहू लागतात. ज्या माणसाने ओझी वाहिलेली असतात त्याचे इतरांना ओझे वाटू लागते. कोणतीही गरिबी असेल तर नात्यात, समाजात मान मिळत नाही. गरीब माणसाच्या वागण्या बोलण्यात आपोआप मिंधेपणा येतो. पडेल ते काम करावे लागते. लोकांचे सल्ले आणि टोमणे ऐकावे लागतात. राहणीमानावरून, कपड्यावरून, घरावरून माणसाची किंमत ठरवली जाते. जे अगदीच साधे, सामान्य राहत असतील तर त्यांना परवडत नाही असा अर्थ काढून पोकळ सहानुभूती दाखवली जाते. असे कोरडी सहानुभूती दाखवणारे, हेटाळणी करणारे लोक परिस्थिती सुधारायला ठोस आणि सक्रिय मदत करत नाहीत. परिस्थिती पालटताच त्याच माणसाचे गोडवे गायले जातात. यात दोष परिस्थितीचा आणि मानसिकतेचा असतो. जो तो वंदन करी उगवत्या ही समाजाची रीत आहे. मान हवा तर संपत्ती, ज्ञान, शक्ती, अधिकार असायला हवा. हे जवळ नसेल तर अपमान वाटून घेऊ नये. हे कटू सत्य असले तरी सत्य आहे. परिस्थितीमुळे निलाजरेपण येते. परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, सजीवपणी घडती सारे मरणभोग त्याला. हे खरे. शरीराने, पैशाने, बुद्धीने, स्वभावाने परावलंबित्व असलेल्या माणसाला कमी लेखले जाते. त्याचा गैरफायदा घेतला जातो. त्याला अपमानास्पद वागणूक देतोय हेही इतरांना लक्षात येत नाही. गरीब असतानाही त्या माणसाला जो आदराने वागवतो तोच खरा आप्त, तोच खरा साधू जाणावा. माणूस जगात हेच शिकायला आणि बघायला येतो. प्रत्येक कहाणीत सांगितले आहे की प्रत्येकाकडे आरोग्य, घरदार, मुले बाळे आणि संपत्ती हवी. यापैकी काही नसेल तर कोणाचा तरी सल्ला, मदत घेऊन प्रयत्नपूर्वक मिळवायला हवे. दिवस पालटेपर्यंत परिस्थितीला शरण जावे.
दिवस बदलले की आनंदाने जगावे आहे त्यात समाधान मानून निष्क्रिय बसा असे एकाही कथेत सांगितले नाही. जो वाईट वागल्याबद्दल माफी मागेल त्याला खरा पश्चाताप झाला असेल त्याला माफ करावे. उलट त्याने दिलेल्या वागणुकीमुळे, अपमानामुळे, दुर्लक्षामुळे परिस्थिती पालटण्यासाठी नेटाने प्रयत्न केले म्हणून त्यांचे आभार मानावेत. कोणत्याही कहाणीत आप्तांच्या मदतीवर आयुष्यभर राहा असे सांगितले नाही. त्यांनी पाठीशी घातले असते, मदत केली असती तर स्वतः प्रयत्न न करता, स्वतः हातपाय न हलवता आयते खायची सवय लागली असती, परिस्थिती बदलायला हवी असे मनापासून वाटले नसते. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्यात काय सुधारणा हवी हे निंदक सांगतात. अर्थात निंदक शेजारी असावेत, अवसान घात करणारी माणसे घरात नसावीत. प्रगतीसाठी प्रोत्साहन आणि टीका दोन्ही गरजेचे असते. चुकतंय कुठे हे कळले तर सुधारणा होते. तात्पर्य, यशामुळे, प्रगतीमुळे, हुशारीमुळे ज्यांना आनंद वाटतो अशा माणसांचे कौतुक करावे. दुःखात आणि आनंदातही मनापासून सामील होणारे लोक खरे हितचिंतक असतात. अशी माणसेही दुर्मिळ आहेत. जे असे लोक असतात त्यांना जपायला हवे. सुखात सामील होणारी, दुःखात साथ देणारी, सुखात आणि दुःखात पाठीशी घालणारी, काहीही असले तरी लक्षच न देणारी, म्हणजे उपद्रव पण नाही आणि मदत पण नाही, अशी सर्व प्रकारची माणसे जगात आहेत. म्हणून जग व्यवस्थित चालले आहे, नाहीतर जग एकसुरी झाले असते. वाईट वागणारे लोक आहेत म्हणून तर कसे वागू नये हे कळते. भाऊ अपमान करतो हे नाही, तर प्रयत्न केल्याने बहिणीची परिस्थिती पालटते हे या कहाणीचे तात्पर्य.